आवे मरिया, आवे मरिया, आवे मरिया. निष्कलंक हृदया सर्वच तुला अर्पितो. आमची सारी सुख दुखे आता वह्या पुढे. अशा शब्दामध्ये पवित्र मरियेच्या निष्कलंक हृदयाला आपण सर्व काही अर्पण करत असतो. काल आपण येशूच्या अतिपवित्र हृदयाचा सोहळा साजरा केला. आज आपण पवित्र मरियेच्या निष्कलंक हृदयाचा सण साजरा करत आहोत. हे पवित्र मरियेचं हृदय निष्कलंक झालं कसं, त्यासाठी बायबलमधील शिकवण आणि त्याचबरोबर धर्मपंडितांची शिकवण आपल्याला प्रकाश दाखवते. ख्रिस्त सभा आपल्याला असं शिकवते की पवित्र मरिया ही मूळ पापा वाचून संभवलेली होती, म्हणून तिच्या हृदयाला पापाचा कलंक लागलाच नाही. त्या हृदयातून दुष्ट प्रवृत्ती म्हणा, विकृती म्हणा, पाप म्हणा, सैतान म्हणा, अशा सगळ्या गोष्टींना कधीच थारा मिळाला नाही. म्हणून ते हृदय निष्कलंक हृदय. असं हे हृदय परमेश्वराची योजना तात्काळ स्वीकारतं की त्या हृदयामध्ये बऱ्याच गुजगोष्टी सुरू असतील की एक दिवस माझं लग्न होईल, सुखाचा संसार करीन, आणि अचानक स्वर्गातून एक दूत अवतरतो, परमेश्वराची योजना साकार करतो आणि हे हृदय ती योजना झेलतं आणि संपूर्ण जगासमोर परमेश्वर साकार होतो. अगस्तीन त्याविषयी किती सुंदर म्हणतात बघा की पवित्र मरियेने येशूला आपल्या उदरात संभवण्यापूर्वी त्या आपल्या हृदयामध्ये त्याला स्वीकारलेलं होतं. म्हणून ते हृदय निष्कलंक हृदय. असं हृदय आनंदाने भरलेलं, प्रेमाने भरलेलं, शांतीने शांत संत असलेलं असं हृदय चार भिंतीच्या आड अडकून पडू शकत नाही. देवदूताकडून कळल्यानंतर अलिशबेतच्या घरी धावून जाणारी पवित्र मरिया, निष्कलंक हृदयाची पवित्र मरिया, आपल्या मावस बहिणीच्या सेवेसाठी स्वतःला नम्र करते. म्हणून हे हृदय नुसतं निष्कलंक नाही तर अतिशय सौम्य आणि नम्र असं पवित्र मरियेचं ते हृदय आहे. त्याही नंतर बाळाचा जन्म होण्यासाठी खडतर प्रवास करावा लागला, गाईच्या गोठ्यात आसरा घ्यावा लागला, इजिप्तच्या वाळवंटामध्ये धावत पळत निघून जावं लागलं, तरी हे हृदय विचलित झालं नाही, बेचैन किंवा अस्वस्थ झालं नाही, तर पूर्णपणे परमेश्वरावरती विसंबून पुढची वाटचाल करत राहिलं. जेरुसलेमच्या मंदिरात बाळाला अर्पण करत असताना तुझ्या हृदयातून दुःखाची तरवार आरपार जाईल हे शब्द ऐकल्यानंतर मरियेने त्या सगळ्या गोष्टी आपल्या अंतःकरणात ठेवल्या. माणूस आपल्या हृदयात गुपितं किती काळ ठेवू शकतो किंवा किती गुपितं ठेवू शकतो त्यावरून त्याच्या हृदयाची दिव्यता आणि भव्यता लक्षात येत असते. पवित्र मरियेचं निष्कलंक हृदय हे असंच हृदय की ज्यामध्ये परमेश्वराच्या वचनाला थारा होता आणि ती सतत त्या वचनावरती मनन चिंतन करत होती. त्यानंतर बाळ हरवलं, तिच्या हृदयाचा ठोका चुकला. आपल्या बाळाच्या दर्शनासाठी ते वनवन भटकत राहिलं, परंतु शेवटी जेरुसलेममध्येच स्थिरावलं. माणसाच्या हृदयाचा खरा विसावा कुठे आहे? परमेश्वराच्या चरणी. अमृताची गोडी प्रभु भजनात, मनाचा विसावा सुखी जीवनात. कसा येतो? परमेश्वराचं नामस्मरण सतत केल्यामुळे. बाळ शरीराने हरवलेला, हृदयातला देव मात्र तिने कधीच गमावला नाही. आणि तरीसुद्धा बाल सुलभ अशा प्रवृत्तीला धरून स्त्री सुलभ असा प्रश्न बाहेर पडला, बाळा तू आमच्याशी असं का वागलास? निष्कलंक हृदयाच्या
खोल कप्प्यातून बाहेर पडलेला तो हुंदका येशूच्या देखील हृदयाला कुठेतरी स्पर्शून गेला असेल. परंतु त्याच वेळेला देवपित्याचं प्रेम ओतप्रत भरलेलं हृदय सांगत आहे, मी माझ्या पित्याच्या घरात असावं हे तुम्हाला समजलं नाही काय. त्यानंतर क्रूसधारी येशू, चेहरा रक्ताने माखलेला आणि खांद्यावरती क्रूस असलेला आणि खूप थकला भागलेला अशा आपल्या पुत्राला पाहून ती माता किती कळवळली असेल. त्या क्रूसाच्या पायथ्याशी निश्चलपणे उभी असलेली ती पवित्र मरिया, निष्कलंक हृदय किती खंबीर होतं त्याचं प्रतीक आहे. त्याच्या कुशीतून भाला गेला आणि तिच्या हृदयातून दुःखाची तरवार आरपार गेली. असं दुःखाच्या भट्टीतून तावून सुलाखून निघालेलं हृदय, सोन्याचं हृदय, निष्कलंक हृदय, पवित्र मरियेचं हृदय, त्या हृदयाला आपल्या संपूर्ण जीवनाचं समर्पण करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. आवे मरिया, आवे मरिया, आवे मरिया.